Dear student, in the last lecture we have seen the spread and preventive measure म्हणजे रोग प्रसार आणि प्रतिबंध याच्याविषयीची माहिती आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण असणार काही एड्स, हेपॅटायटिस, कावीळ, इन्फ्लुएन्झा, त्याच्यानंतर मिसल्स म्हणजे गोवर आणि चिकन पॉक्स, कांजण्या याचा असणारा जो काही पॅथोजन, मोड ऑफ इन्फेक्शन आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिले. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे तर बर्ड फ्लू, त्याचा असणारा जो काही व्हायरस जो आहे तर त्या व्हायरसचं नाव आहे H7N9 आणि दुसरा आहे स्वाईन फ्लू, त्याचा व्हायरस जो आहे तर त्याचं नाव आहे H1N1. आता याचा असणार जे काही इन्फेक्शन जे आहे, संसर्ग जो आहे तर तो संसर्ग कशामुळे होताना दिसतो आपल्याला, पॅथोजन जो आहे तर तो पॅथोजन त्याचा त्या ठिकाणी तो व्हायरस जो आहे तर त्या व्हायरसमुळे त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन जो आहे तर तो मोड ऑफ इन्फेक्शन आपल्याला सांगितले कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल्स. काय सांगितलेले की कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बर्ड्स अँड ॲनिमल्स, म्हणजे त्या ठिकाणी हे जे काही रोग जे आहेत तर ते आपल्याला माहिती, कोंबड्यांना त्या ठिकाणी बर्ड फ्लू होता नसतो, डुकरं जे आहे तर त्या डुकरांना स्वाईन फ्लू होता. मग अशा प्रकारचे असणारे जे काही पक्षी असतील, प्राणी असतील, यांच्या संपर्कामध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी जर आले तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू जो आहे तर तो स्वाईन फ्लू होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. मग त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर आपल्याला सांगितले तर प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये सर्वात महत्वाचं आपल्याला सांगता येईल पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छता, पर्सनल हायजीन. आणि दुसरा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पर्सनल हायजीन बरोबर प्रॉपरली कुक्ड मीट. काय म्हटलेले, प्रॉपरली कुक्ड मीट. जे काही पक्षी असतील, प्राणी असतील, त्यांचं मांस आपण त्या ठिकाणी खाताना दिसतो तर हे काय करायचं, योग्य पद्धतीने जर तुम्ही त्या ठिकाणी शिजवून जर घेतलं तर हे जे असणार जे काही बर्ड फ्लू असेल, स्वाईन फ्लू असेल, याची बाधा जी आहे तर ती बाधा आपल्याला त्या ठिकाणी होणार. त्याच्यानंतरचा पुढचा डिसीज पाहायचा आपल्याला डेंग्यू. कोणताही डेंग्यू, या रोगांची माहिती आपण 8वीला त्या ठिकाणी पाहिलेली, पुन्हा या ठिकाणी आपण पाहतोय डेंग्यू. आता डेंग्यू जो आहे तर त्या डेंग्यूचा असणारा जो काही पॅथोजन जो आहे तर तो पॅथोजन कोणता आहे, पुन्हा त्या ठिकाणी व्हायरसमुळे त्या ठिकाणी होताना दिसतो डेंग्यू. याचा असणारा जो काही मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रसार जो आहे तर तो प्रसार कसा होताना दिसतो तर मॉस्किटो बाईट. काय सांगितलेलं आहे, मॉस्किटो बाईट म्हणजे मच्छर जो आहे काय आहे तर या ठिकाणी मॉस्किटो, बरोबर, मॉस्किटो बाईट म्हणजे त्या ठिकाणी अॅनाफेलस विशिष्ट, अॅनाफेलस नाही, विशिष्ट अशा प्रकारचा असणारा जो काही डास जो आहे तर त्या डासांचा असणारा जो काही दंश जो आहे तो दंश जर झाला तर आपल्याला असणारा जो काही डेंग्यू जो आहे तर ते डेंग्यू त्या ठिकाणी होताना दिसतं. डेंग्यूचे असणारे जे काही डास जे आहे तर ते स्वच्छ पाण्यामध्ये त्या ठिकाणी काय होताना दिसतात, अंडी घालताना दिसतात, ते त्यांची पायदास होताना दिसते. आणि म्हणून ड्राय डे जो आहे तर तो ड्राय डे त्या ठिकाणी पाळला जातो. किंवा पिण्याचं पाणी, साठवलेलं पाणी काही केलं तर झाकून त्या ठिकाणी ठेवण्यासाठी सांगितलं जातं. तर ते आपल्याला पुढे प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये त्या ठिकाणी सांगता येईल. क्लिनिनेस ऑफ द सराउंडिंग, काय सांगता येईल, क्लीननेस, काय सांगतोय मी त्या ठिकाणी स्पेलिंग मध्ये, क्लीननेस ऑफ सराउंडिंग, क्लीननेस ऑफ सराउंडिंग. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर, काय सांगितले, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन असा शब्द आहे, स्टॅग्नेशन ऑफ वॉटर. स्पेलिंग प्रमाणे आपण त्या ठिकाणी उच्चार करतोय म्हणजे साचलेलं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी साचू देऊ नये. आणि पुढे आपल्याला सांगता येईल मॉस्किटो कंट्रोल, डास जे आहे तर ते डास त्या ठिकाणी होणार नाही याच्यासाठी आपल्याला प्रतिबंध त्या ठिकाणी करायचा. म्हणजे काय काय सांगता येईल की परिसर जो आहे तर त्या परिसराची स्वच्छता, क्लिनिनेस ऑफ द सराउंडिंग. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, प्रिव्हेंटिंग स्टॅग्नेशन ऑफ वॉटर म्हणजे आपला जो काही परिसर जो आहे तर त्या परिसरामध्ये पाणी साठून न दे आणि
पुढे आपल्याला सांगितलं मॉस्किटो कंट्रोल, डास जे आहे तर ते डास त्या ठिकाणी होणार नाही किंवा डासांवर नियंत्रण जर आपण जर ठेवलं तर डेंग्यू हा जो काही डिसीज जो आहे, रोग जो आहे तर तो रोग त्या ठिकाणी होणार. त्याच्यानंतरचा पुढचा डिसीज आपल्याला दिलेला आहे न्यूमोनिया. न्यूमोनिया या ठिकाणी न्यूमोनिया, इथे ई आहे, PNE, पीचा उच्चार सायलेंट आहे, न्यूमोनिया. त्या हा जो आहे तर तो मात्र त्याचा असणार तो काही पॅथोजन जो आहे तो मात्र त्या ठिकाणी बॅक्टेरिया, जी जीवाणू जे आहे तर त्या जीवाणूमुळे याची असणारी काही बाधा जी आहे तर ती बाधा त्या ठिकाणी होताना दिसते. मग याचा असणारा जो काही न्यूमोनिया जो आहे तर त्या न्यूमोनियाचा मोड ऑफ इन्फेक्शन आपल्याला सांगितले. काय सांगितले? ड्रॉपलेट स्प्रेड इन द एअर बाय इन्फेक्टेड पर्सन. काय सांगितले? ड्रॉपलेट, काय सांगितलेलं आहे? ड्रॉपलेट स्प्रेड इन एअर बाय इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे ज्या व्यक्तीला न्यूमोनिया झालेला आहे अशा प्रकारची व्यक्ती त्या ठिकाणी खोकते, कफिंग, स्निचिंग, नाक सिंग करताना दिसते आणि त्याचे असणारे जे काही सूक्ष्म थेंब जे आहे तर ते हवेमध्ये जर असतील आणि अशा प्रकारची हवा आपण त्या ठिकाणी जर स्पेअर केली, श्वसनामध्ये त्या ठिकाणी जर आली तर आपल्याला सुद्धा न्यूमोनिया जे आहे तर त्या न्यूमोनियाची बाधा त्या ठिकाणी होते. मग याच्यासाठीच असणारे जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहे तर ते प्रिव्हेंटिव्ह मेजर काय सांगता आपल्याला? व्हॅक्सिनेशन, सर्वात महत्वाचं व्हॅक्सिनेशन, लसीकरण जे आहे तर ते लसीकरण आपल्याला करून घ्यायचे, व्हॅक्सिनेशन. त्याचबरोबर व्हॅक्सिनेशनच्याच बरोबर काय सांगता येईल आपल्याला? अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, म्हणजे ज्या व्यक्तीला न्यूमोनियाची बाधा झालेली आहे अशा व्यक्तीशी संपर्क जो आहे तर तो संपर्क काय करायचा आहे? आपल्याला त्या ठिकाणी टाळायचा आहे, की जेणेकरून आपल्याला त्या रोगाबद्दल प्रतिबंध जो आहे तर तो प्रतिबंध त्या ठिकाणी करता. त्याच्यानंतरचा पुढचा डिसीज जो आहे तर तो आहे लेप्रोसी. कोणता आहे तर तो आहे लेप्रोसी, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतो? कुष्ठरोग त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. काय म्हणताना दिसतो मराठीमध्ये? कुष्ठरोग त्याला त्या ठिकाणी कोणी म्हणताना दिसतो. बरोबर. पुढे त्याचा असणारा तो काही पॅथोजन जो आहे तर तो सुद्धा त्या ठिकाणी बॅक्टेरिया, म्हणजे असणारा जो काही जीवाणू जो आहे तर त्या जीवाणूमुळे आपल्याला त्या ठिकाणी कुष्ठरोग जो आहे तर त्या कुष्ठरोगाची असणारी काही बाधा जी आहे तर ती बाधा त्या ठिकाणी. आता याचा मोड ऑफ इन्फेक्शन जो आहे तर तो मोड ऑफ इन्फेक्शन काय सांगितलंय? तर लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. काय सांगितलंय? लॉंग टर्म कॉन्टॅक्ट, दिसतंय? लॉंग टर्म कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, म्हणजे ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी काय झालेलं आहे? कुष्ठरोगाचा त्या ठिकाणी बाधा झालेली आहे आणि अशा रोग्याशी दीर्घकाळ जर तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या सानिध्यामध्ये असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी लेप्रोसी, कुष्ठरोग त्या ठिकाणी होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. आता प्रिव्हेंटिव्ह मेजर आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल? की अवॉइड कॉन्टॅक्ट विथ द इन्फेक्टेड पर्सन अँड देअर बिलॉंग. काय सांगता येईल? की अवॉइड, काय सांगता येईल? की अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन and their belongings. काय सांगितलेलं आहे? तर सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी कुष्ठरोगाची बाधा झालेली आहे अशा व्यक्तीच्या संपर्क जो आहे तर त्या संपर्क त्या ठिकाणी न करणे किंवा रोगाशी संपर्क आणि त्याच्या असणारे ते काही बिलॉंगिंग, म्हणजे तो ज्या वस्तू वापरतो तर त्या वस्तू वापरणं त्या ठिकाणी काय करायचंय? टाळायचंय. याच्यानंतर पुढे आता पुढचा डिसीज आपल्याला पाहायचा आहे कॉलरा.
आता हा जो काही कॉलरा जो आहे तर त्याचा असणारा जो काही पॅथोजन जो आहे तर तो पॅथोजन आहे बॅक्टेरिया. कशामुळे होताना दिसतो तर असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर त्या बॅक्टेरियामुळे त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो. त्याच्यानंतर कॉलराचा असणारा जो काही मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे प्रसार जो आहे तर तो प्रसार कसा होताना दिसतो तर कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर. काय सांगता येईल? कंटेमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजे दूषित अशा प्रकारचं पाणी. आता दूषित अशा प्रकारचं पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये कॉलराची जंतू त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारचं अन्न आणि पाणी. तर त्याच्यामुळे काय होऊ शकते आपल्याला कॉलरा जो आहे तर त्या कॉलराची असणारी काही बाधा जी आहे तर ती बाधा त्या ठिकाणी होताना दिसते जे दूषित पाणी आणि अन्नामधून होतं. त्याच्यानंतर मोड ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये आपल्याला सांगता येईल. काय सांगता येईल तर सर्वसाधारणपणे क्लीन फूड आणि वॉटर त्या ठिकाणी वापर करायचा आहे. क्लीन फूड अँड वॉटर म्हणजे स्वच्छ अशा प्रकारचं पाणी आणि झाकलेलं चांगलं शिजवलेलं अन्न जे आहे तर ते अन्न त्या ठिकाणी ग्रहण जर केलं तर आपल्याला कॉलरा जो आहे तर त्या कॉलराची बाधा त्या ठिकाणी होणार. त्याच्यानंतरचा पुढचा डिसीज आपल्याला दिलेला आहे मलेरिया, ज्याला आपण त्या ठिकाणी हिवताप म्हणताना दिसतो. कोणता आहे पुढचा? मलेरिया, ज्याला आपण त्या ठिकाणी हिवताप म्हणताना. याचा सुद्धा असणारा जो काही पॅथोजन जो आहे तर तो पॅथोजन मात्र त्या ठिकाणी आपल्याला प्रोटोझोआ आहे. कोणता आहे? प्रोटोझोआ, आदिजीव त्याला त्या ठिकाणी म्हणते. आता हा त्या ठिकाणी असणारा जो काही मलेरिया जो आहे तर तो मलेरिया आपल्याला माहिती की अॅनाफिलस डास जो आहे तर त्या डासाची मादी जर त्या ठिकाणी आपल्याला चावली तर त्या ठिकाणी होताना दिसतो म्हणजेच मॉस्किटो बाईट. मोड ऑफ इन्फेक्शन मध्ये काय सांगता येईल आपल्याला? मॉस्किटो. काय आहे? MSQU मॉस्किटो बाईट म्हणजे अॅनाफिलस डासाची जी काही मादी जी आहे तर ती मादी जर त्या ठिकाणी आपल्याला चावली तर. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय अनक्लीन्ड सराउंडिंग. अनक्लीन्ड सराउंडिंग परिसर जो आहे तर त्या परिसराची जर स्वच्छता जर त्या ठिकाणी जर नसेल तर त्या ठिकाणी डास वाढताना दिसतात. आणि अशा प्रकारे त्याच्यामध्ये अॅनाफिलस डासाची मादी असेल ती जर चावली तर पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी मलेरिया जो आहे तर त्या मलेरियाची बाधा त्या ठिकाणी होताना दिसते. याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजरमध्ये काय सांगता येईल आपल्याला? क्लिनिनेस ऑफ द सराउंडिंग. काय सांगता येईल? क्लिनिनेस ऑफ सराउंडिंग परिसर जो आहे तर त्या परिसराची काय करायची? स्वच्छता त्या ठिकाणी ठेवायची सराउंडिंग. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल मगाशी सांगितल्यावर आपण त्या ठिकाणी प्रिव्हेन्शन ऑफ काय सांगता येईल? स्टॅग्नेशन ऑफ वॉटर जे पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी साचून न देणे, वाहतं त्या ठिकाणी पाणी ठेवणे. आणि कंट्रोलिंग मॉस्किटो म्हणजे डास जे आहे तर त्या डासांच्या उत्पत्तींवर काय करायचं तर त्या ठिकाणी नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल. काय काय सांगता येईल तर परिसराची स्वच्छता त्या ठिकाणी ठेवायची, पाणी साठवून देणे. आणि दुसरं आपल्याला सांगितले डास जे आहे तर त्या डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण त्या ठिकाणी. त्याच्यानंतर शेवटचा आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे डॅन्ड्रफ. तुमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी असतो डॅन्ड्रफ असेल त्याला आपण त्या ठिकाणी कोंडा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. म्हणजे या ठिकाणी पुढचा आपल्याला पाहिजे काय आहे? डॅन्ड्रफ. काय आहे स्पेलिंग? DANDRUFF बरोबर. डॅन्ड्रफ ज्याला आपण त्या ठिकाणी केसातील कोंडा म्हणताना दिसतो. त्याच्यानंतर रिंगवर्म आणि पुढे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे स्कॅबिज, ज्याला आपण त्या ठिकाणी स्कॅबिज म्हणजे खरोच त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. नायटा असेल, गचकरण असेल तर त्याला त्या ठिकाणी रिंगवर्म त्या ठिकाणी म्हणतात. पण आता हे जे आहे डॅन्ड्रफ, रिंगवर्म, स्कॅबिज हा सर्वसाधारणपणे फंगस बुरशी जी आहे तर त्या बुरशीमुळे त्या ठिकाणी तो होता. आता याचा मोड ऑफ इन्फेक्शन कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन.
काय सांगितलेलं आहे की कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, म्हणजे ज्या व्यक्तीला बाधा झालेली आहे कशाची, डॅन्ड्रफ असेल, केसातील कोंडा असेल, नायटा असेल, गजकरण असेल किंवा त्वचेवरील चट्टे असतील, याची बाधा झालेली असेल आणि अशा व्यक्तीच्या संपर्कामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आले, किंवा दुसरं आपल्याला सांगता येईल हीच ऑर हर, म्हणजे तिचा किंवा त्याचा, ज्याला या ठिकाणी डॅन्ड्रफ, स्कॅबीज, रिंगवॉर्मची त्या ठिकाणी बाधा झालेली आहे, तर हिची असणारी काही बिलॉंगिंग, म्हणजे ती ज्या काही वस्तू वापरते तर त्यात वस्तू तुम्ही त्या ठिकाणी वापरत जर असेल, उदाहरणार्थ लाईक काय सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी क्लोथ्स, कपडे जे आहेत तर ते कपडे तुम्ही त्या ठिकाणी वापरत असाल, उदाहरणार्थ टॉवेल आहे, एकच टॉवेल तुम्ही त्या ठिकाणी वापरत असाल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी डॅन्ड्रफ असेल, रिंगवॉर्म असेल, स्कॅबीजची आहे तर ची बाधा त्या ठिकाणी होताना त्या ठिकाणी. याचा आपल्याला प्रिव्हेंटिव्ह मेजरच्या बाबतीमध्ये सांगता येईल पर्सनल हायजीन, वैयक्तिक आरोग्य. काय सांगता येईल की पर्सनल हायजीन, बरोबर, स्वतःची स्वच्छता त्या ठिकाणी ठेवायची. त्याच्यानंतर अवॉइड कॉन्टॅक्ट विथ, अवॉइड कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन, ज्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्याच्या डोक्यामध्ये कोंडा असेल, नायटा झालेला असेल, गजकरण झालेलं असेल, त्वचेवर चट्टे असतील, अशा प्रकारची जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीशी संपर्क जो आहे तर तो संपर्क त्या ठिकाणी टाळायचा. येते याच्यानंतर पुढे पान नंबर 94 वर आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर, डोकं चालवायला सांगितले. पहिला प्रश्न आहे की साल्ट इज अप्लाइड ऑन द इनर सरफेस ऑफ द पिकल जार अँड द पिकल इज कवर्ड विथ ऑइल, व्हाय इज धिस डन. काय सांगितलेले की लोणच्याची असणारी काही बरणी जी आहे तर त्या बरणीला आतून मीठ त्या ठिकाणी लावतात, किंवा कैरी जी आहे, फोड जी आहे तर त्या फोडीवर तेल जे आहे तर त्या तेलाचं तर ठेवतात, तर तो कशासाठी. आता थोडक्यामध्ये काय काय सांगता येईल आपल्याला की साल्ट अँड ऑइल आर नॅचरल प्रिझर्वेटिव्ह, मीठ असेल, तेल असेल तर ते नैसर्गिक परिरक्षक त्या ठिकाणी. Salt is applied to the inner surface of the pickle jar for the well preservation of the pickle. म्हणजे त्या ठिकाणी लोणचं जे आहे तर ते लोणचं त्या ठिकाणी दीर्घकाळ त्या ठिकाणी टिकाव म्हणून काय केला जातो तर त्या ठिकाणी मीठ जे आहे तर त्या मिठाचा त्या ठिकाणी वापर केला जातो. ड्यू टू साल्ट द फंगल ग्रोथ इज अरेस्टेड अँड द पिकल इज नॉट फॉरेस्ट. मिठामुळे काय होता नसते तर त्या लोणच्यावर बुरशी जी आहे तर ती बुरशी त्या ठिकाणी वाढत नाही आणि ते लोणचं जे आहे तर ते लोणचं त्या ठिकाणी दीर्घकाळ त्या ठिकाणी टिकतं. पिकल इज ऑल्सो कवर्ड विथ ऑइल फॉर द सेम रिझन, आणि याच कारणासाठी त्याच्यामध्ये असणारे काही खाद्यतेल जे आहे तर ते खाद्यतेल याच कारणामध्ये टाकतात, म्हणजे त्याच्यावर बुरशी जी आहे तर त्या बुरशीची वाढ होऊ नये, ते लोणचं त्या ठिकाणी दीर्घकाळ त्या ठिकाणी टिकावं. आणि पुढे आपल्याला सांगता येईल ड्यू टू ऑइल पिकल डज नॉट कम इन कॉन्टॅक्ट विथ एअर मेकिंग इट इम्पॉसिबल फॉर द फंगल स्पोर टू एंटर इनसाइड द पिकल. त्याच्यावर तेलाचा थर दिलेला असतो की जेणेकरून बाहेरचे असणारे जे काही हवेमध्ये असणारे जे काही बुरशीचे असणारे जे काही बीजाणू जे आहेत तर ते बीजाणू त्या लोणच्याच्या आतमध्ये त्या ठिकाणी जाणार नाही, म्हणून त्याच्यावर काय केलं असतं, तेल जे आहे तर त्या तेलाचा थर त्या ठिकाणी दिलेला असतो. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला पहा पेज नंबर 94 वर. तर विच प्रिझर्वेटिव्ह मिक्स विथ रेडी टू ईट फूड टू कीप देम फ्रॉम स्पॉइल. आता तुम्ही त्या ठिकाणी वेफर्स घेतले असतील, बरोबर, कुरकुरे घेतले असतील, ठीक आहे. मग अशा प्रकारचे विकतचे असणारे काही खाद्यपदार्थ जे आहेत तर ते खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये कोणकोणती परिरक्षक त्या ठिकाणी मिसळली जातात. आता काय सांगता येईल तर त्याच्यामध्ये पहिलं त्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे BHT म्हणजे ब्युटालेटेड हायड्रॉक्सिटुलिन्स याचा त्या ठिकाणी वापर केला जातो. त्याच्यानंतर BHA म्हणजे ब्युटालेट हायड्रॉक्सिनोझेल्स, त्याच्यानंतर सोडियम नायट्रेट, त्याच्यानंतर सल्फाईड, त्याच्यानंतर मोनोसोडियम ग्लुटामेट त्याला MSG त्या ठिकाणी म्हटलेले, त्याच्यानंतर सोडियम बेन्झोएट. अशा प्रकारचे असणारे काही परिरक्षक जे आहे तर ते परिरक्षक विकतचे खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये वापर जो आहे तर तो वापरतात. त्याच्यानंतर पहा पुढे काय सांगितले की व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द लायकेन ए कंडिमेंट व्हेअर एल्स इट इज यूज. पाहता
लायकेन, ज्याला आपण त्या ठिकाणी दगडफूल त्या ठिकाणी म्हणताना, या मसाल्यामधला हा तो त्या ठिकाणी पदार्थ आहे. तुमच्या घरी सुद्धा त्या ठिकाणी ते लायकेन असेल, परंतु हेच लायकेन त्या ठिकाणी आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी माहित नसतं. घरच्यांना त्या ठिकाणी आपल्या आईला त्या ठिकाणी विचारा की हा जो काही दगडफूल किंवा त्याला त्या ठिकाणी लायकेन म्हटलं जातो, ह्या मसाल्याच्या पदार्थाची रचना त्या ठिकाणी त्याची असते, त्याचा उपयोग त्या ठिकाणी कुठे केला. तर आपण मागे त्या ठिकाणी पाहिलेलं की लायकेन जो आहे तर तो लायकेन काय करताना तो आल्गी आणि फंगस ज्याच्यामध्ये सहजीवी अशा प्रकारचं जीवन जे आहे तर ते जीवन त्या ठिकाणी जगताना दिसतं. आता याच्यामध्ये असणारा जो काही आल्गी जे आहे म्हणजे शैवाल जे आहे तर ते शैवाल काय करताना दिसतं, फोटोसिंथेसिस करताना दिसतं, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया त्या ठिकाणी करताना दिसतं. आणि असणारे जे काही फंगस जे आहे, बुरशी जे आहे तर ते बुरशी काय करताना दिसतं, हवेमधली असणारे जे काही आर्द्रता जे आहे तर ते आर्द्रता त्या ठिकाणी शोषून घेताना दिसतं. आणि त्याच्यावर वाढणारा जर काही लायकेन जे आहे तर ते लायकेन मात्र काय करताना दिसतंय तर त्या ठिकाणी शुद्ध अशा प्रकारची हवा किंवा त्या ठिकाणी अनपोल्युटेड अशा प्रकारची हवा जी आहे तर त्या हवेचा पुरवठा त्या ठिकाणी त्या आल्गी असेल, फंगी असेल तर त्याला त्या ठिकाणी करताना दिसतं. म्हणजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हवा प्रदूषित नाही अशा प्रकारच्या ठिकाणी हे त्या ठिकाणी आपल्याला काय करताना दिसते, दगडफूल जे आहे तर ते दगडफूल त्या ठिकाणी वाढताना त्या ठिकाणी दिसते. येते एवढंच आपल्याला त्या ठिकाणी थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगता येईल. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण दिलेला आहे की फाइंड आउट द यूज ऑफ द फंगी टू प्लांट्स अँड द ॲनिमल्स. म्हणजे या ठिकाणी असणार जे काही आपल्या लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी काय काय आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा आहे. की कवक जे आहे तर त्या कवक वर्गाचे वनस्पती असतील, प्राणी असतील तर यांना काय उपयोग असतो तर ते आपल्याला विचार. या ठिकाणी बुरशींचा असणारा जो काही ग्रुप जो आहे तर त्याला त्या ठिकाणी मायक्रोपोर्फिरिया त्या ठिकाणी म्हटलेले, तर तो आपल्या लक्षात येताना दिसतोय की ट्री असेल, प्लांट्स असतील, याचे असताना जे काही रूट्स जे आहेत तर त्या रूटलाच त्या ठिकाणी अटॅच असतात. ते काय करताना दिसतात तर असताना जे काही शर्करा जे आहे तर ती शर्करा त्या ठिकाणी शोषून घेताना दिसतात. आणि याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही होस्ट प्लांट जे आहे तर त्या होस्ट प्लांटला त्या ठिकाणी न्यूट्रियन्स जे आहेत त्या वॉटर जे आहे तर त्या वॉटरचा त्या ठिकाणी सप्लाय. मग अशा प्रकारची फंगी आणि ते असणारे काही प्लांट जे आहेत तर त्याच्यामध्ये सिम्बायोटिक रिलेशन त्या ठिकाणी असतं. उदाहरणार्थ त्या ठिकाणी ऑर्चिड आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल, बरोबर. अशा प्रकारची अनेक उदाहरणं त्या ठिकाणी पुस्तकामध्ये त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे पहा आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही इंटरनेट जे आहे तर त्या इंटरनेटवरून आपल्याला काही असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी शोधायला सांगितली, तर ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील तासाला नवीन अशा प्रकारचा असणारा जो काही लेसन जो आहे तर त्या लेसनला आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.